विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जणांचे अर्ज आलेत. यामुळे घोडे बाजार आता सुरू झालाय. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आपलेच उमेदवार निवडणूक जिंकणार असा दावा केला जातोय. यातच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे 4 ते 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहे. त्यामुळे विधान परिषदेचा निकाल आश्चर्यकारक लागेल असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय. या दाव्यानुसार ठाकरे पक्ष आणि शरद पवार पक्ष पुन्हा एकदा फुटणार की काय अशी चर्चा आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांसाठी 12 जणांचे अर्ज आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये यात निवडणुकीवरून पुन्हा एकदा चुरस संगली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने यावेळी मिलिंद नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. शेकापचे जयंत पाटील हे सुद्धा महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत. याबरोबरच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव निवडणुकीच्या रिंगणात आहे. काँग्रेसच्या मतांना महाविकास आघाडीत डिमांड आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिल्यास चुरस निर्माण होईल. यातून घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व ग्रहिते लक्षात घेऊन महाविकास आघाडी आणि महायुती तयारीला लागली आहे.